या आधुनिक औरंग्याने घेतलेल्या आहेत. म्हणे हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःचं कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही, स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं, ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला पाहत नाही. बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्याच्या नावाने स्वतःच्या सख्या भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल. चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिणवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधीच होऊ शकत नाही. स्वतःचं कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं. दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत. एकावर महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत. दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून जो स्वतःचं कुटुंब हाताळू शकत नाही, सांभाळू शकत नाही, राखू शकत नाही, तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर जरा संजय राजाराम राऊत आणि ह्यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं. अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध हिंदू हृदय सम्राट हिंदू पण नाही, जिहाद हृदय सम्राट बनून पाहतोय. आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे. म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री चे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये. कारण का 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं. ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात. म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. धन्यवाद. बोला साहेब. अमित शहा यांच्या टीकेला एका उत्तर देताना शरद पवारांनी असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री. मी त्या मोठ्या लोकांच्या विषयामध्ये बोलू इच्छित नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही लोकभावना आहे असं संजय राऊत म्हणतायत. मातोश्रीची भावना ही म्हणजे महाराष्ट्राची लोकभावना नाही. आणि ते पण मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्याची ती भावना आहे. त्याला तुम्ही लोकभावना म्हणू शकत नाही. आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात, जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात, अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबुटाने
आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये. तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.